अजून कोणाला प्रश्न? ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया आहे. ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सदस्य निवडून देतात आणि ते सदस्य 17 सदस्य, आपल्याकडे 17ची बॉडी आहे, 17 सदस्य आहेत. भागवाईज प्रत्येक जण तुम्ही त्यांना निवडून देतात आणि त्या निवडून आलेले लोक त्यानुसार कामं बघतात, तुमच्या भागवाईज तुमच्या समस्या सोडवतात आणि त्यानुसार ग्रामपंचायतीचा व्यवहार चाललेला असतो. मासिक सभा होते, त्या प्रत्येक महिन्याच्या मासिक सभेमध्ये सांगितलं जातं की आमच्या भागात अशा अशा समस्या आहे, आमच्याकडं लाईट नाही आहे, गटारी नादुरुस्त झालेले आहे, रस्त्यांची आवश्यकता आहे. ग्रामसेवकांचं काम असतं की शासन दरबारात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या ग्रामस्थांपर्यंत सदस्यांमार्फत पोहोचवणे. स्काउट क्लॅप गो. प्रश्न विचारला कुणी रे? ऑपरेटर मी नाही आहे, सोनाली आहे आपल्याकडे ऑपरेटर. ऑनलाईनचे जेवढे काम आहेत, आपले दाखले देणं असेल, कॉम्प्युटराईज जेवढेही काम असेल ते करतात. हो, ऑनलाईन आपलं काही असेल ते ऑनलाईन करणं. आता शासनाचा नवीन निर्णय आलेला आहे की उत्पन्नाचे दाखले तुम्हाला ग्रामपंचायतमधून भेटणार आहे, पण अजून आमच्या मागच्या 3 वर्षापासून इथूनच काढायचे नवीन. आपली 2011 जनगणनेनुसार 14,361 लोकसंख्या आहे. 361. पाणी पुरवठ्याअंतर्गत आपल्याकडे 5 कर्मचारी आहेत, ते गावामध्ये पाणी सोडतात. तुम्हाला नळ कनेक्शन घ्यायचं असेल तर तुमच्या भागात कोण पाणी सोडतं त्याच्याकडे तुम्ही लेखी अर्ज करू शकता की आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. मग त्याच्यानुसार ते पाणी करतात आणि आपल्याला वार्षिक पाणी 900 रुपये पाणीपट्टी बसते. आणि जर तुम्ही नवीन कनेक्शन घेणार असाल तर 1900 रुपये तुम्हाला भरावे लागतात. आणि आपल्याकडे जलजीवन अंतर्गत मोठ्या पाईपलाईनचं काम चालू आहे, ते लवकरच आपल्याला शुद्ध पाणी आपल्या घराघरात येणार आहे. अजून काही प्रश्न? काही शंका आहे का? घरी बघितलंय का कोणी? बघितलंय? बघायचंय का तुम्हाला? आपण बघू, घेऊन येते. बोला. विद्यार्थी मित्रांनो, 7, 12, 8 सर्व शेती संदर्भात किंवा जागे संदर्भात कागदपत्र आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. 8 तुम्ही भोगवाळ जमीन वर्ग 1, जमीन वर्ग 2, जमीन वर्ग 3, जमीन वर्ग 4 ह्या जमिनीचे वर्ग आहेत. त्यामध्ये विविध प्रकार पडतात. जमीन वर्ग 1 मध्ये